तर आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अयोध्येतून कुणाल भोईटे हे आपल्यासोबत लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। आपण थेट तिथे जाऊयात। कुणाल, राम प्रतिष्ठापना झालेली आहे, एक अभूतपूर्व सोहळा संपन्न झालेला आहे, कसं वातावरण आहे तिथलं आता? अतिशय भक्तिमय चैतन्य आणि ऊर्जात्मक वातावरण जे आहे ते अयोध्येमध्ये पाहायला मिळतंय। जे काही आतमध्ये प्राणप्रतिष्ठेसाठी महंत होते, साधू महंत होते, त्यांचं आगमन आता याच रस्त्यावरून होतंय आणि प्रत्येकजण त्यांचं जय श्रीरामाच्या घोषणामध्ये त्यांचं स्वागत करतायत। कारण बऱ्याच जे नागरिक आहेत, रामभक्त आहेत, त्यांना मंदिरामध्ये आज जाता आलेलं नाहीये। मात्र जे कोणी आज आतमध्ये गेले होते त्यांचे पदस्पर्श करण्यासाठी ही संपूर्ण गर्दी लोटलेली पाहायला मिळते। त्या जे साधू महंत येतील त्यांचे पदस्पर्श करण्यासाठी ही संपूर्ण गर्दी दाटलेली पाहायला मिळते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद सर देखील त्या संपूर्ण सोहळ्यामध्ये साक्षीदार आहेत। स्वतः ते आतमध्ये होते, त्यांच्या काय भावना आहेत किंवा त्यांचे काय अनुभव आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपण आपल्यासोबत प्रसाद सर आहेत। सर, काय नेमक्या भावना होत्या आणि काय नेमकं तुम्ही स्वतः त्या संपूर्ण प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार झालेला आहात? ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे 12:28 ते 29 सेकंदाची संपूर्ण विधी करत होते त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात, काय नेमकी त्या ठिकाणी ऊर्जा होती? कारण बाहेर इतकी ऊर्जा होती तर आतमध्ये किती प्रमाणात ऊर्जा सर्वच भक्तांना वाटत होती? निश्चित अत्यंत प्रचंड अशा स्वरूपाची ऊर्जा होती आणि हा एक अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहायला लागेल असाच क्षण आहे। विविध मान्यवरांनी भाषणामध्येही हा मुद्दा बोलून दाखवला की राम मंदिर झालं, इथून पुढं काय, इथून पुढं काय हा खरा मोठा प्रश्न आहे। कारण ज्या क्षणासाठी 500 वर्ष आपण झगडलो त्या 500 वर्षांच्या पूर्ततेच्या नंतरची पुढची 1000 वर्ष ही कशी असतील हे त्या एका मुहूर्त साधण्याच्या मागच्या अनेक प्रश्नांचं उत्तर असणार आहे। ज्या पद्धतीनं सगळा विधी शास्त्रोक्त पद्धतीनं संपन्न झाला, कुठल्याही प्रकारे त्यात कोणत्या अडचणी आल्या नाहीत आणि मुख्य म्हणजे तिथं उपस्थित असलेला प्रत्येक जण हा अत्यंत शांततेनं काय घडतंय ते टिपून घेत होता। मला असं वाटतं की लोक ज्या शांततेनं ते पाहत होती त्या अर्थी ते हे सगळं साठवत होती स्वतःमध्ये। हा सगळा भावना आपल्याबरोबर घेऊन ते देशाच्या कानाकोपऱ्यात जातील। कारण आज जमलेली माणसं ही केवळ कोणत्या एका राज्यातली नव्हती, विविध घटकांमधली लोक होती, ज्याची यादी थोड्या वेळापूर्वी दिली गेली। 150 पूजा पद्धती आहेत भारतामध्ये आणि सर्व धर्मांच्या आहेत, फक्त आणि फक्त हिंदूंच्या आहेत अशातला भाग नाही आहे। हिंदू आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, मुसलमान आहेत, त्या विविध पूजा पद्धतींचा प्रत्येक एक प्रतिनिधी हा आजच्या रामप्रतिष्ठेला होता। मी कायमच याला आता यापुढे रामप्रतिष्ठा म्हणेन, कारण राम हा प्राण आहे, राम हा श्वास आहे, राम ही चेतना आहे आणि राम हे भविष्य आहे। तर अशा स्थिरामध्ये तुम्ही ज्या वेळेला त्या क्षणाचे साथीदार असता, तुम्ही त्या क्षणाचे भागीदार असता, तेव्हा ते निश्चित भाग्यवान यासाठी पण आहेत। आणि त्याही पलीकडे जाऊन महत्त्वाचा मुद्दा याच्यातला असा आहे की या सगळ्या गोष्टी पत्रकार म्हणूनही आपल्याला लक्षात घ्यायला लागतील, कारण हा एक समाजावर परिणाम करणारा भाग आहे। बऱ्याचदा असं विचारलं जातं की एवढ्या मोठ्या प्रसंगामध्ये पत्रकार भावूक का होतात? एक तर ते वैयक्तिक रित्या जोडले गेलेले असतील म्हणून भावूक होत असतील, पण दुसरा मुद्दा त्यातला असा आहे की जो समाज बदलतोय आणि ज्या समाजानं बदलाच्या साठी एक पाऊल टाकलंय ते नोंदवणं पत्रकाराचं काम आहे। ते आज या संपूर्ण समारोहात मला करता आलं, हेही अत्यंत चांगलं आणि हेही नसे थोडके। ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की पत्रकारांनी काय नोंदवलं पाहिजे किंवा काय आत्मसात केलं पाहिजे, तर आजच्या या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे ज्यांनी या राम मंदिराला आकार दिला, घडवलं, त्यांचा सत्कार पंतप्रधानांनी केला। खरं तर भारताचं उच्चस्थान मानलं जातं भारताच्या अशा उच्च पदावरील एका व्यक्तीनं कर्मचाऱ्यांचा सत्कार करणं हा राष्ट्रनिर्मितीचा पुढचा भाग असू शकतो का? कारण त्यांनी एक सूचक वक्तव्य देखील केलेलं आहे। याच उत्तर प्रदेशामध्ये प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहल देखील आहे, त्या ताजमहल बांधणाऱ्यांचे हात कलम केले होते, मात्र आजच्या राम मंदिर बांधणाऱ्यांचे खांद्यावरती शॉल टाकत त्यांच्या अंगावरती फुलांचा वर्षाव करत पंतप्रधानांनी त्यांचं सत्कार केलेला आहे। कसं बघताय या सगळ्याकडे? प्रत्येक निर्माण करण्याच्या मागे निश्चितच अनेकांचं योगदान असतं। कुठलीही गोष्ट जगामध्ये कधीच एका माणसामुळे होत नाही आणि ती एका माणसामुळे झाली आहे असं सांगितलं जरी जात असलं तरी ती वस्तुस्थिती नसते।
पंतप्रधान मोदी यांनी कृतीतून ते नमूद केलेलं आहे. यापूर्वी पण काशी विश्वेश्वराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं ज्या वेळेला कार्यक्रम झाला तेव्हा असो किंवा इतर अनेक निर्माणाच्या कार्यक्रमामध्ये जे खऱ्या अर्थानं योगदान करतात आणि ते आयुष्यभर अनाम राहतात, त्यांच्या नावावर काही गोष्टी कधीच नोंदवल्या जात नाहीत, अशा माणसांना निश्चितपणे त्याचं श्रेय देण्याचं काम नरेंद्र मोदींकडून झालेलं आहे. तुम्ही जो ताजमहालचा उल्लेख केलात तो अत्यंत लक्षात ठेवण्यासारखा आहे. ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक म्हणून सांगितलं जातं. प्रत्यक्षात शहाजहानला बाळंतपणात जे काही वेदना झाल्या त्यातला तिचा मृत्यू आहे, हे विसरू नये. आणि इतकी मुलं झाली की त्या वेदनेनं तिचा मृत्यू झालेला आहे. पण इतिहासात आपल्याला काय सांगितलं गेलं हे काही वेगळं आपल्याला आता आठवण्याची गरज नाही. प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहाल समोर असू शकतो, पण आता जे राम मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्या राम मंदिराच्या माध्यमातून प्रत्येक श्रमिकाचं, प्रत्येक भारतीयाचं योगदान नमूद होतं आहे. मला वाटतं की या इथून समाजानं कशी कलाटणी घेतली ते नोंदवणं गरजेचं आहे, ते पाहणंही गरजेचं आहे. आपली भारतीय संस्कृती असं म्हणतं वसुदैव कुटुंबकम, हे विश्वाची माझं घर, आणि याचा प्रत्यय आजच्या मोदींच्या भाषणामध्ये देखील आला, त्यांनी केलेल्या कृतीतून आला. हे राष्ट्र आता पुन्हा एकदा जे मागे जे राष्ट्र आपलं शिकवत होतं संपूर्ण जगाला, भारतीय संस्कृती काय आहे, पुरातन संस्कृती काय आहे, तर आज आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे मोदींनी वक्तव्य केलं, या सूचक वक्तव्यावरून हे पुन्हा राष्ट्रनिर्मिती आहे का, आणि आता येत्या काळामध्ये भारत हे राष्ट्रगुरू होईल का? भारताने देशाचंच जगाचं नेतृत्व करावं अशी भावना प्रत्येकाची आहे आणि त्या भावनेतून आजच्या भाषणांमध्येही तोच सूर दिसलेला आहे. भारत जगाचं नेतृत्व करू शकतो का म्हणून ज्यांना कोणाला अडचण वाटत असेल त्यांना आपण आत्ता या क्षणाला दुर्लक्ष करू, पण होय, निश्चित भारत जगाचं नेतृत्व करू शकतो, पण ते कसं करायचं याचं उत्तर भारतीयांना देणं गरजेचं आहे. आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणामध्ये त्याचा संदर्भ होता. तो संदर्भ काय आहे तर 1 मतभेद मिटवा, 2 समर्पण असू द्या आणि सेवाभाव कायम ठेवा. ही त्रिसूत्री जी भाषणात मांडली गेली ती आपल्याला विसरता येणार नाही. 500 वर्ष संघर्ष का करावा लागला हा प्रश्नसुद्धा आज उपस्थित झालेला आहे. तुम्ही ज्या विश्वबंधुतेची आणि सद्भावाची चर्चा करता, हा कायम आणि कायम हिंदूंनाच लावला गेलेला नियम असतो. आपल्याला 500 वर्ष झगडावं लागलं, इतकी वर्ष इतर कोणीही त्यांच्या धर्मस्थळासाठी झगडले नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं बळाचा वापर प्रसंगी केलेला आहे. आपण 500 वर्ष सहनशील राहिलो, वाट पाहिली, धैर्यानं एका गोष्टीला सामोरे गेलो आणि न्यायालयातून कायदेशीररित्या न्याय मिळवलेला आहे. पुढच्या काळात ज्या वेळेला या समाजाला चालायचं असेल तर त्यानं सेवा, समर्पण आणि मतभेद मुक्त समाज निर्मिती केली पाहिजे. हा भाग विसरून चालणार नाही. तर एकीकडे आपण पाहतोय की आज संपूर्ण जगाचं लक्ष या अयोध्येकडे लागून होतं, मात्र विरोधकांनी या ठिकाणी यायला टाळलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही आता काही वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केला की या ठिकाणी सर्व धर्मीय आले होते, मात्र विरोधक कुठेतरी धर्माधर्मातील तेढ निर्माण करण्यासाठी वक्तव्य करताना दिसून येत आहेत. मात्र रामाच्या मंदिराकडे येणं त्यांनी टाळलं आहे. आज जी काही आतमध्ये परिस्थिती होती याच्यानंतर विरोधकांचं मतं बदलू शकतात का? मतं बदलायला हवीत त्यांनी. याचं एक संदर्भातलं कारण असं आहे जे भाषणामध्ये पंतप्रधान मोदी बोलले आहेत. पंतप्रधानांनी सांगितलं की मंदिर बनलं तर देशात आग लागेल, दंगली पेटतील, असं सातत्यानं बोललं जात होतं. मराठी माणसांना आजकाल सकाळी 10 वाजता अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकायची सवय लागलेली आहे. सकाळी 10 वाजताच्याही पत्रकार परिषदेमध्ये हेच वक्तव्य झालेलं होतं. त्याला उत्तर पंतप्रधानांनी दिलेलं आहे. ते म्हणाले आहेत की राम ही काही आग नाही आहे, राम हे तुम्हाला सामावून घेण्याच्यासाठीची चेतना आहे. त्यांनी विरोधकांनाही सांगितलं की मंदिरात या आणि ती चेतना घ्या. आता विरोधकांना ते करायची इच्छा आहे की नाही हे त्यांनी ठरवावं. शेवटी तेच राजकारण यशस्वी होतं जे लोकभावनेवर स्वार होतं. तुम्ही लोकभावनेला लाथाडून राजकारणात यशस्वी होऊ शकत नाही. पण असं म्हणू शकतो का खऱ्या अर्थाने ही आग लागलेली आहे, मात्र हिंदूंच्या मनामध्ये एक जो विजलेला दिवा आहे त्या दिव्याला एक नवचेतना मिळालेली आहे आणि इथून पुढे हे राष्ट्र ती नवचेतना घेऊन पुढे सरकत राहील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. हिंदूंनी इथून शिकलं पाहिजे की अयोध्या ही रामाची निश्चित आहे, हनुमानाची तर आहेच आहे, पण ती त्याचबरोबर जैनांचंही तीर्थस्थान आहे. इथे गुरुद्वारा पण आहे, इथे शिखांचंही तीर्थस्थान आहे. त्यामुळे
द हिंदू जैन तीर्थस्थळाच्या बरोबर शिखांचंही आदरस्थान असणं आणि त्याचं एकत्रित स्थान हे अयोध्या असणं, यातून जो सामाजिक समुच्चय साध्य होतो, एकत्रीकरण साध्य होतं, तिथूनच खऱ्या अर्थानं देश पुढे जाईल. या संपूर्ण रामाच्या या प्राणप्रतिष्ठे सोहळ्यावरून राम कुणाचा हा देखील प्रश्न उद्भवला होता. मात्र राम बहुजनांचा की राम शूद्रांचा की राम वरिष्ठांचा असा देखील एक प्रश्न मध्यंतरी आला होता. मात्र पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील काही जोडप्यांना आमंत्रित केलं होतं. त्यातील एक जोडपं कांबळे आडनावाचं नवी मुंबईतलं होतं. हे सांगणारं होतं की राम हा सर्वांचाच आहे, त्याच्यावर कोणी वाद घालू नये, या असं सांगण्याचा हा प्रयत्न होता. निश्चित हा प्रयत्न होता आणि त्याला आपण जातीच्या चष्म्यातून बघू नये. आडनाव कांबळे आहे एवढ्यापुरता हा विषय नाही आहे, तर त्यांनी राम स्वीकारलाय हे महत्त्वाचं आहे. मन से रावण जो निकाले, जे आपण ऐकलं असेल की मन से रावण जो निकाले राम उसके मन में है, याच भावनेनं त्यांनी प्रत्येकानं आपल्या मनामध्ये राम स्थापित केलेला आहे. आणि मग ते कांबळे बंधू असतील किंवा गायकवाड असतील किंवा विविध मसणजोगी समाजातले प्रतिनिधी असतील, अनेक मंडळी आहेत की जी या प्राणप्रतिष्ठेला रामप्रतिष्ठेला हजर होती आणि त्या सगळ्यांनी राम स्वीकारलाय. ज्यांना राम स्वीकारायचा नाही त्यांच्यात राम उरणार नाही. प्रत्येक पत्रकारितेच्या दृष्टीने आजच्या सोहळ्याला कशा प्रकारे पाहता आणि कशा प्रकारे इथून पुढची पत्रकारिता किंवा पत्रकारिता क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीने या संपूर्ण सोहळ्याचं प्रेरणा घेऊन पुढे काम केलं पाहिजे? मला वाटतं की कदाचित आपण फक्त पत्रकारितेसारख्या बृहद विशाल गोष्टीकडे या एका विषयाची एकमेव तुलना करू नये. असे प्रसंग पत्रकाराच्या आयुष्यात येत असतात, पण होय असा जो प्रसंग आहे जो 500 वर्षांनी घडला आहे तो परत कधी येईल सांगता येणार नाही आणि तो कधी परत येऊ नये हीच अपेक्षा आहे. ज्या पद्धतीनं जे इतिहासात घडलं ते घडू नये ही अपेक्षा आहे. आणि पत्रकार म्हणून समाजातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपण नोंदवत राहिलं पाहिजे. समाज त्या कशाकडे कसं पाहतो हे सांगू शकलात तर तुम्ही जिवंत पत्रकार आहात. धन्यवाद. नक्कीच आपण जर पाहिलं तर प्राणप्रतिष्ठेच्या त्या ठिकाणी स्वतः प्रसाद सर होते आणि प्रसाद सरांनी आपल्या ज्या भावना आहेत त्या नोंदवलेल्या आहेत. एकूणच या संपूर्ण सोहळ्याचं विस्तृत विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. पंतप्रधानांच्या जे काही त्यांनी सूचक वक्तव्य केलं त्याच्यावरती देखील त्यांनी विश्लेषण केलेलं आहे आणि एकंदरीतच त्यांनी या संपूर्ण देशाला देखील जे काही या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या माध्यमातून पंतप्रधानांना जे काही सांगायचं होतं किंवा पुढे काय अपेक्षित आहे याबद्दल देखील आपल्याशी विस्तृत चर्चा केलेली आहे. खरंय, अगदी खरं आहे कुणाल. बघायला गेलं तर योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अयोध्या आता हे एक विश्वाचं सांस्कृतिक केंद्र आता बनणार आहे, होणार आहे, अशा पद्धतीने देखील योगी आदित्यनाथ यांनी देखील सुचवलेले आहे. धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामाची पूजा पार पाडलेली आहे. खूप सुंदर असा सोहळा पार पाडलेला आहे. रामाची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येमध्ये झालेली आहे आणि सर्व भारतवासियांनी हा सण, हा उत्साह पाहिलेला आहे. हा असा अभूतपूर्व सोहळा, याची देही याची डोळा पाहता आला, हेच खरं तर आपल्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि संपूर्ण भारतच नव्हे तर जग हा सोहळा, याची डोळा याची देही पाहत होता.